पावसाळ्यातील अशाच एका रविवारी 2 मित्रांसोबत नाणेघाटला जाण्याचे ठरले. शहराच्या रहदारीपासून दूर दुतर्फा हिरवळ असलेल्या रस्त्यावर पावसात बाईक राईडचा आनंद घेत आम्ही नाणेघाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. खडतर पायवाटांचा हा मार्ग, पण 2500 वर्षांपूर्वी या पायवाटा त्या काळातील प्रमुख व्यापारी मार्ग होत्या. महान भूगोलशास्त्र अभ्यासक टॉलेमी यांनी या व्यापारी मार्गाचे वर्णन सतत प्रवाहित असलेल्या नदी समान असे केले आहे. गर्द झाडांनी आच्छादलेल्या या खडतर पायवाटा आता जरी शांत असल्या तरी त्या काळात कल्याण बंदरावरून रोममधून आलेला माल घोडे, खेचरे आणि बैलगाड्यांच्या साह्याने नाणेघाट मार्गे तेव्हाची सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण येथे पोहोचवला जात असे. नाणेघाटाच्या वाटेवर तुम्हाला वन्यजीवांचेही अधूनमधून दर्शन होत राहते. त्या काळी येथून प्रवास करणाऱ्यांसाठी पाण्याची सोय म्हणून हे असे पाण्याचे टाके आपल्याला वाटेवर पाहायला मिळते. येथे एक शिलालेख देखील आहे. घाटमाथ्यावर पोहोचण्याआधी खिंडीच्या मुखाशी ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असे एक लेणे आपल्याला पाहायला मिळते. या लेणीतील दोन्ही भिंतींवर महाराष्ट्राची आद्य राजवंशीय सातवाहनकुलीन सम्राज्ञी नागनिकेचे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. राजा सिमुक, नागनिकेचे पती सिरी सातकर्णी तसेच अन्य यज्ञास संबंधित तपशील येथे नमूद केलेले आपल्याला अभ्यासायला मिळतात. लेणीतील मधल्या भिंतीवर 8 राजवंशीयांचे शिल्प कोरलेले होते, जे आता पूर्णपणे नष्ट झाले आहेत. केवळ पायाच्या भागाचे शिल्प आपल्याला पाहायला मिळते. या लेणीच्या बाहेर काही पाण्याच्या पोडी देखील आपल्याला आढळतात. या परिसरात काही अपूर्ण लेणी देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात आता धार्मिक अतिक्रमण झाले आहे. नाणेघाटाची खिंड पार करून आपण वर आल्यावर येथे एक भले मोठे दगडी रांजण पाहायला मिळते. नाणेघाट मार्गाचा वापर केल्याबद्दल देण्याचा जकात या रांजणात जमा होई. 2500 वर्षापूर्वीचा हा वैभवशाली इतिहास अनुभवायचा प्रयत्न या सफरीत केला आणि पुन्हा भेट होईल हा विश्वास देत मी परतीला लागलो.